सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री होती. त्यानिमित्ताने सकाळी सकाळी सुंदरशी देवपूजा झाली. रुद्राभिषेकसुद्धा करून घेतला. कारण 10:30च्या आरतीनंतर केंद्रामध्ये सुद्धा रुद्राभिषेक होता. पण नंतर उशीर झाला असता आणि अवनीसुद्धा टिफिन द्यायचा होता आणि घरातली कामेसुद्धा होती. म्हटलं मी केंद्रामध्ये त्या सेवेसाठी बसणार नव्हती. लगेच माझं आवरून झालं. दोघांचा चहा बनवला आणि आज उपवास असल्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं म्हटल्यावर लगेच आरतीला गेली. आरतीला सुद्धा बऱ्यापैकी महिला आलेल्या होत्या, कारण अजून येणार होत्या, कारण नंतर पुन्हा रुद्राभिषेकची सेवा होणार होती. नंतर घरी आली आणि लगेचच इथे साबुदाणा बनवायला घेतला. तो एक छोटासा आलू कट करून घेतला, 2 मिरच्या, जिरं टाकलं थोडंसं, कारण जिरं उपवासाला चालतं, आणि लगेच साबुदाणा टाकून दिला. थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा त्यामध्ये ॲड केलं, वरतून मीठ टाकलं आणि छान असा साबुदाणा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये झाला होता, कारण ऑलरेडी छान असा तो रात्रीचा भिजत टाकलेला होता. लगेच साबुदाणा वगैरे इथे बनवून झाला. थोडं झाकण ठेवलं. तोपर्यंत माझी जी पिशवी असते मंदिरात जाण्याची ती भरून घेतली. 2 बॉटल पाण्याच्या घेतल्या आणि अहो आणि मी ते महादेव मंदिरात गेलेलो होतो. कारण आज लक्ष्मी सिद्धी योग असल्यामुळे महाशिवरात्रीचं खूप जास्त महत्त्व होतं आणि अशा जे काही महत्त्वाचे सण असतात ना, त्याला आम्ही दोघंच जात असतो आणि छान अशी पूजा करतो. बघा, महादेव मंदिरात पाय देण्यासाठी सुद्धा जागा नव्हती, बऱ्यापैकी गर्दी होती. तरीसुद्धा कसा तरी नंबर लावला आणि छान अशी आमची दोघांची पूजा झाली. दोघांनी भोलेबाबांना जल अर्पण केलं. महाशिवरात्रीचं खूप सारं शुभेच्छा बाबांनासुद्धा दिल्या आणि आमच्यावर असाच आशीर्वाद राहू दे हे सुद्धा सांगितलं. कारण आमचं आज जे लग्न झालेलं आहे ना, ते फक्त महादेवाची सेवा केल्यामुळे आणि स्वामींची सेवा केल्यामुळे. घरी आली, छान असा संध्याकाळी चहा घेतला आणि असा संपवला माझा आजचा दिवस. बाय.